ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि माझ्या प्रेक्षकांच्या कृपेने आजचा विषय आपला की काहीतरी नवीन शिकावं दररोजचं. माणसाचा जन्मच त्याच्यासाठी झालेला हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की विद्या ही महासागरासारखी आणि माणसानं दररोज काही ना काही, कारण मरेपर्यंत माणसानं विद्यार्थी राहू तरच आपलं हे जीवन ना सुखी समाधानी आणि आनंदाचं आहे ईश्वराच्या कृपेनं. आजचा विषय हाच आहे की दररोज काहीतरी नवीन नवीन शिकायचं. काय असतं, जन्म आणि मृत्यू यातील जे हे नसतं ना, ते म्हणजेच जीवनमय. जीवनाची दिशा जशी आपली दृष्टी तशी ही सृष्टी, हा एक सुविचार आहे बघा. म्हणजे नवीन शिकावं तर नेमकं काय शिकावं? जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि नवीन गोष्टी शिकायच्या, त्या त्याग करून द्यायच्या जुन्या गोष्टी. ज्याप्रमाणे एक झाडाचं फुल असतं बघा, ते सकाळी कसं असतं एकदम टवटवीत आणि संध्याकाळी एकदम चिरमुळून जात असतं. त्याचप्रमाणे आपलं जीवन पण आहे. झाड आणि त्या फुलांनी काय केलेलं असतं, फक्त काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. सुगंध, त्या फुलाकडे ज्यावेळेस बघितल्यानंतर जे आनंद, जे हवा भेटतो, ते एक वेगळीच मजा असते. आणि ज्यावेळेस जुनं फूल झाडाचं गळून खाली पडतं ना, त्याच ठिकाणी एक अंकुरित पण नवीन तयार होते त्या ठिकाणी. तर त्या झाडाला गेल्याचं नाही, जे फूल गेलं त्याचं पण दुःख होत नाही आणि जे आलं तेच नाही. तसंच आपण आपल्या जीवनात सुख दुःख येत असतात. सुख बी आलं कधी तर शांतता ठेवायची, दुःख बी आलं कधी तर शांतता ठेवायची. म्हणजे समान राहायचं त्या झाडामध्ये. हे जीवन आहे. आजच्या समाजामध्ये बघितलेलं आहे आपण, गावाकडं जास्त पद्धतीनुसार जे जुनी परंपरा आहे तर लोक तीच परंपरा धरून ठेवतात आणि नवीन पिढीमध्ये पण ती लागू करण्याचा प्रयत्न करतात. मग मुलांचं काय रिझल्ट काय येतात गावाकडच्या मुलांचं, की बा फेल होतात मुलं. नाही, शहरात जे असतं नवीन पद्धत, काहीतरी नवीन शिकण्याची पद्धत करतात. गावाकडं तसं नाही. तेच आपल्या दादा आजोबांच्या पणजोबापासून जे परंपरा आहे, तर ह्या परंपरा कुठेतरी बदलाव्या असाव्या आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा असं असतं. आता आपली एक नवीन मानसिकता नेमकं कशी बदलावची असतं, तर याच्यासाठी जे आपल्या प्रत्येक गावाकडं थोड्या मोठ्या एवढ्या तेवढ्या गोष्टी चालूच असतात. तर ह्या गोष्टी काय आपल्याला त्या सोडून द्याव्या लागत असतात आणि नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. तर नवीन शिकण्यासाठी सर्वात जवळचा मित्र आहे आपला पुस्तक. काहीतरी पुस्तकामध्ये जेवढे तुम्ही बिझी असाल ना, तेवढे ऑटोमॅटिक आपले रिप्रोग्राम आपण जुन्या गोष्टी सोडून देऊ आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आपली मानसिकता ज्यावेळेस बदलेल ना, तर ज्यावेळेस समजायचं की आपल्यासाठी हा दिवस आनंदाचा झालेला आहे. परमेश्वराची हे करायची की आजचा प्रत्येक दिवस आपला आनंदात जावा, सुखात जावा, समाधानी जावा. आणि झोपताना पण परमेश्वराला ईश्वरतेने प्रार्थना करा की देवा, कारण बघितलेलं ह्या दुनियामध्ये जे झोपलेलं आहे तर भविष्यामध्ये तो उद्या सकाळी उठण का नाही त्याची गॅरंटी नाही. म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागायचं, आनंदानं राहायचं, एवढंच आहे. बाकी दुसरं ह्या जीवनामध्ये तेच जे 2 शब्द गोडीनं बोललो ते सर्वात महत्त्वाचे असतात. आणि ज्यावेळेस आपण हे गावाकडच्या जुने परंपरा गोष्टी, जे जुनी भांडणं गिणं झालेलं असतात आणि ती धरून ठेवतात लोक. मग याच्यामध्ये काय भविष्यामध्ये एकामेकाला ती भावंडकी असते ती गावाकडची, तर ही कुठंतरी बाजूला ठेवून नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करावा. आणि जे आपण काम करतो, आज लोक म्हणतात की रोज कामाचं खूप संकट येत असतं, तर त्याला हेच कारण आहे. कामानं कधीच थकत नाही हो माणूस थकतो ती विचारानं फक्त. एखादा विचार येतो वाईट, आणि हे एक असतं बघा, माणूस कधी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवावं लागत असते. प्रत्येकाची वेळ आहे, प्रत्येकाची वेळ जाते आणि प्रत्येकाची एक वेळ जाती बी आणि येत बी असते. आणि प्रत्येक क्षण हा आनंदानं जगावा. तर आनंदानं जगण्यासाठीच हेच आहे की आपला जी मानसिकता आहे ती आपल्याला बदलावं लागेल. सर्वात प्रथम जे रूढी परंपरा आहे, आपल्याला चांगली पुस्तकं वाचावं लागेल, चांगले माहोल तयार करावं लागेल, देवाधर्माची पूजा करावं लागेल. तर तेव्हा कुठं आपण त्या जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत राहू, आहे का नाही. आणि माणसानं जिंदगीभर शिकतच राहावं, हाच आजचा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.